निमित्त आयोजित आजच्या या व्याख्यानामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आणि व्याख्यानासाठी उपस्थित असणारे माझे सर्व मित्र, सूत्रसंचालन करणारे, देणारे विद्यार्थी भगवान माणिक पांडे एवढेच नव्हे, संशोधक विद्यार्थी, पत्रकार मित्र, अभ्यासासाठी उपस्थित आणि काही विद्यार्थी आहेत आणि काही त्या ठिकाणी उपस्थित BY कुलकर्णी, सपकाळे सर इत्यादी या ठिकाणी या व्याख्यानासाठी आपण झालात बद्दल व्यक्तिगत सर्वप्रथम मी आभार मानतो। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत जो साजरा होतोय, या कालखंडामध्ये इतिहास संकलन समितीच्या वतीने आसपास व्याख्यानांचा आहे। व्याख्यानात गुंफण्याचा मान मला इतिहास संकलन समितीने दिला, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आभार मानतो। महोत्सवाच्या मीडिया माध्यमामधून, प्रिंट मीडियामधून एवढंच नव्हे तर विविध चॅनल्स आणि आकाशवरून विविध उपक्रम, व्याख्याने, परिषद, कार्यशाळा, परिसंवाद, प्रकाशने या ठिकाणी त्यातीलच घटक व्याख्यानाचा माझा जो विषय आहे व्याख्यानाचा, तो आज मी एका वेगळ्या अनुषंगाने व्याख्यानात मी प्रतिपादित करतोय, घुमतोय। तो विषय आसई, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील एक जगप्रसिद्ध युद्ध। मी आवर्जून या विषयाला एक प्रसिद्ध युद्ध नाव देण्याचं कारण असं आहे की जगातील जी प्रसिद्ध युद्ध झाली, जगातील जी प्रसिद्ध युद्ध झाली त्या युद्धामधलं हे एक जगप्रसिद्ध युद्ध होतं आणि म्हणून जगातल्या प्रसिद्ध युद्धापैकी या युद्धाचं वर्णन मी या PPTच्या द्वारे आपणाच्या समोर या ठिकाणी सादर करतो आहे। या व्याख्यानाचा मूळ उद्देश असा की या व्याख्यानाच्या माध्यमातून PPT दिसते सर? हॅलो, PPT दिसते का सर? PPT नाही दिसत सर। नाही शेअरिंग करा सर, मला शेअरिंग नाही सर, ते स्क्रीन शेअर करा। शेअरिंग तुमच्याकडूनच ऑप्शन आहे सर। बर स्क्रीन शेअर करा। ओके, 1 सेकंड। ओके सर। ओके, ओके सर, दिसते सर, स्क्रीन दिसते। आसई एक हो 1803 या अनुषंगाने मी आपला विषय मांडणार आहे। हे जगातलं एक जगप्रसिद्ध युद्ध म्हणून उल्लेख केला जातो। आपण ज्या प्रदेशामधून व्याख्यान देत आहेत त्या भागाशी निगडीत असणारा जवळचा प्रदेश आसई आहे आणि मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हे एक भोकरदन पासून 7 किलोमीटर असणार आसई। या आसई 1803 युद्ध झालं, जगातल्या जगप्रसिद्ध आपण उल्लेखच्या काळात सोमनाथचं युद्ध, 91 आणि 92 युद्ध, पानिपत आणि राजभवन कोटला झालेलं युद्ध, घाटी, प्लासी, पानिपतचं 17 युद्ध आणि पानिपतच्या युद्धात झालेलं 1664चं बक्सारचं युद्ध, हे जगातले सुप्रसिद्ध युद्ध भारतामध्ये घडली
पण जगातल्या सुप्रसिद्ध युद्धामध्ये 3 युद्धांचा उल्लेख आवर्जून केला जातो. त्यामध्ये 1813चं लिप्जिकचं युद्ध आणि वाटरलूचं युद्ध, ज्या युद्धामध्ये 1815ला नेपोलियन बोनापार्ट पराभूत झाला. क्रिमियाचं युद्ध जगातलं एक अप्रतिम युद्ध 1856ला लढलं गेलं. या युद्धाच्या मध्ये 1800 युद्धाला आपल्याला हे असंही जे होतं युद्ध पुन्हा लढलं, एक प्रश्न आपल्या मनात पडतो. हे युद्ध शिंदे आणि भोसले या दोघांनी मिळून ब्रिटिशांच्या विरोधात ब्रिटिशांचा सेनापती ऑर्थर वेलस्ली आणि त्याचा सहकारी स्टीव्हन्सन यांच्यात घडलेलं हे युद्ध होतं. असंहीच ठिकाण जर केलं तर आपल्या लक्षात येतं केवळ अंतरावर एक आजही छोटं खेड आहे. लोकसंख्या आजही 10च्या वरती नाही. औरंगाबादच्या पासून जर आग्नेय याचं अंतर असंही तर मोजलं तर ते 72 किलोमीटर येतं. पण तुम्हाला मला हे सगळे ठिकाण सांगण्याची गरज नाही. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर भोकरदन आणि जाफराबाद मध्यबिंदू, जाफराबाद आणि भोकरदन बिंदू या युद्ध घडलं लढलं सेनापती तो म्हणजे ऑर्थर वेलस्ली. या ऑर्थर वेलस्लीची कोणाला करून देण्याच्या एक घटक मी सगळ्यांच्या तुमच्या समोर एक स्पष्ट करतो की भारतामध्ये जी ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती, त्या ईस्ट इंडिया कंपनीचे जे प्रमुख होते, भारतातल्या प्रमुखाला राष्ट्रपतीला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जात होतं. 1857 नंतर याचाच उल्लेख आपण व्हाईसराय असं करतो. 1947 पर्यंत भारतामध्ये असे व्हाईसराय होत गेले. पण या व्हाईसरायांच्या मालिकेमधले 1773 पासून ते 1798ला भारतामध्ये एक व्हाईसराय गव्हर्नर जनरल भारतात ईस्ट इंडिया कंपनीनं पाठवला, नियुक्त केला. त्याचं नाव होतं रिचर्ड वेलस्ली. हा वेलस्ली एकटा नव्हता, त्याला 3 बंधू होते. त्या 3 बंधूंचा पैकी रिचर्ड वेलस्ली पहिला. त्याचा एक बंधू दुसरा तो येताना सोबत गव्हर्नर जनरलला आपला स्विस सहाय्यक पीए म्हणून तो घेऊन आला होता. त्याचं नाव होतं हेनरी वेलस्ली. आणि तिसरा बंधू होता, त्याचं नाव होतं ऑर्थर वेलस्ली. हा ऑर्थर वेलस्ली, हेनरी वेलस्ली आणि रिचर्ड वेलस्ली या 3 बंधूपैकी 2 बंधू भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुप्रसिद्ध झाले. तो रिचर्ड वेलस्ली भारतात गव्हर्नर जनरल म्हणून नामांकित झाला आणि जे लढलं ऑर्थर वेल पुढे ड्यूक वेलिंग्टन म्हणून ओळख. या ड्यूक असं का म्हटलं तर भारताचं युद्ध झाल्यानंतर याला जगाची काही कामगिरी ब्रिटिशांनी खांद्यावर. ती एक कामगिरी अशी होती, ब्रिटिशांचे केवळ भारतात नव्हते जगातही होत. त्या शत्रू होता ब्रिटिशांचा फ्रेंच, आणि फ्रेंचांचा जो राजा होता तो जगजेता नेपोलियन. त्या नेपोलियनला पराभूत करण्याची जबाबदारी या ऑर्थर वेलस्लीवर दिली होती. या ऑर्थर वेलस्लीनंच मोठी कामगिरी केली आणि नेपोलियनला शरण आणण्यासाठी किंबहुना पराभूत करण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी पाहिली आणि म्हणून त्याचा उल्लेख ड्यूक ऑफ वेलिंग्टन असा केला जातो. पण ही सगळी कामगिरी आहे, ही कामगिरीच्या अगोदर या ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणजे वेलस्लीनं आसईला एक जगप्रसिद्ध युद्ध लढलं होतं, त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. पण हे दोघांच्या बोलण्याच्या अगोदर ही कामगिरी ते का श्रेष्ठ पद्धतीने करू शकते याच्याबद्दल भूमिका मी वेलस्ली जेव्हा भारतात गव्हर्नर जनरल आला 1800 सुरुवातीला केवळ 2 वर्ष 7 वर्ष जनरल म्हणून राहिले. त्यामध्ये जे गव्हर्नर जनरल चे जर तर त्यात पूर्ण उल्लेख येतो कॉर्नवालिस, दुसरा उल्लेख हेस्टिंगचा, तिसरा उल्लेख येतो वेलस्ली आणि असाच उल्लेख चौथा येतो जो गावाच्या 1857च्या अगोदर भारताचा गव्हर्नर जनरल होता. आणि सगळ्यात कणखर गव्हर्नर जनरल म्हणून त्याचा उल्लेख केला त्याचं नाव लॉर्ड कर्झन. अंकित असणारा गव्हर्नर जनरल या गव्हर्नर जनरलच्या यादीमध्ये मी जो उल्लेख करतोय तो रिचर्ड वेलस्ली. हा 1798ला भारतात आला आणि आल्या आल्या यांनी एक ब्रिटिशांच्या द्वारे एक नीती ईस्ट इंडिया कंपनीची जाहीर केली. त्याला तुम्ही आम्ही तैनाती फौज या नावानं ओळखतो. ही तैनाती फौज लागू करणारा भारतात
व्यक्ती गव्हर्नर जनरल कोण असेल तर तो होता. या रिचर्ड वेलस्लीनं भारतात येताक्षणी येण्याच्या अगोदर पाऊल भारतात आपले काम काय असेल आणि मी वागणार कसा असेल, माझा स्वभाव कसा असेल ते जाहीर केलं होतं. तो असं म्हणतो, मी ज्याच्या जागेवर जाणार आहे तो सर जॉन शोअर, या सर जॉन शोअरची जागा गव्हर्नरची मी घेतोय. सर जॉन शोअरचं नावही भारतात कुणी काढता कामा नये याची मी तसदीद करणार आहे. सर जॉन शोअरच्या बद्दल जगप्रसिद्ध मत असं होतं. जॉन शोअर बद्दल असं म्हणतो, मागलच्या व्यक्तीबद्दल, प्रशासकाबद्दल असे कोणीही उद्गार काढता कामा नये, पण या वेलस्लीनं जाणून बुजून हे उद्गार भारतात येण्याच्या पूर्वी काढले होते. तो शोअर बद्दल असं म्हणतो, हलक्या कुळाचा, जड सवयी असणारा, अत्यंत गावंढळ असणारा शोअर, प्राच्य प्रघात अंगात भिनलेला, बेधड स्वभावाचा, अबुद्धी असणारा, प्रकृतीमान नसणारा, अत्यंत आजारी असणारा व सगळ्यात महत्वाचा म्हणजे आळशी असणारा या सर जॉन शोअर कुणीही नाव काढणार नाही. आणि म्हणून सर जॉन शोअर बद्दल तो एक वाक्य प्रत्येक वेळी बोलत असे. म्हणूनच या सर जॉनच्या अंगामध्ये शौर्य नव्हतं आणि त्याचा दराराही भारतात नव्हता. आणि म्हणून मला शौर्य दाखवायचं आहे आणि मला भारतामध्ये दरारा निर्माण करायचा आहे आणि वेलेस्लीनं तो केला. वेलेस्लीचा स्वभाव जर मी तुम्हाला स्पष्ट केला तर वेलेस्लीचा स्वभाव अत्यंत उच्च श्रेणीचा, ज्याला अरिस्टोक्रेटिक लाईफस्टाईल असं म्हटलं जातं, अत्यंत डामडोल असणारा आणि जवळ कोणीच त्याच्या फिरकत नसे इतका कडक स्वभावाचा तो असे. मी स्पष्ट केलं की त्याचे एकूण हे 3 बंधू होते. या 3 बंधू मधले दोन्ही बंधू, एक बंधू तर स्वतः पीए होता आणि एक सेनापती होता, पण हे दोन्ही बंधू त्याच्या जवळ जायला भीत असत. आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर अणुरेणू सुद्धा तो आपल्या टेबलवरचे आपल्या शब्दानेच हलवत असे, इतका कडक शब्दाचा आणि इतका कडक शिस्तीचा हा वेलस्ली होता. आलिंगनही तो कोणाला देत नसे, गाठी घेत असताना शेक हँडही कोणाला त्यात हिज एक्सलन्स, हिज मॅजिस्ट्रेट किंबहुना सर या पदवीनं तर करावा अशी त्याची एक सक्त ताकीद सहकार्यांना आणि ईस्ट इंडिया कंपनी सर्व अधिकाऱ्यांना होती. मी हे सगळ्यांना स्पष्ट करण्याचा उद्देश हा होता की या व्यक्तीनं, या गव्हर्नरनं आपल्या भावाला गिफ्ट दिली. भाऊ होता तो आर्थर वेलस, जनरल करू शकत नाही आणि अत्यंत विचाराच्या माध्यमातून करायची होती. साम्राज्य विस्तारायचा भारतात निर्माण करावे. गव्हर्नर आपल्या भावाला उच्च मानांकित दर्जा परंतु वेलस ती त्याच्या शिस्तीचा उत्तम सेना आणि उल्लेख कर गोष्ट स्पष्ट रिचर्ड आपल्या भावाला जरी पण उत्तम भारत चांगले आणि त्या राजा केला जातो. या टिपू 17 करण्यामध्ये भूमिका असलीची आणि त्या नावाचा जारी होता. सगळ्यांनी मिळून पराभव केला. वाक्य या ठिकाणी वाचून 4 मे 9 कापी झाली. ढिगारा त्या वाघाजवळ मशाशात पुढे नाडी व टिपू मेल्याची व आर्थर वेल लिहिले. एक वाक्य लिहिलं, कर्तबगारी
मिळवलं असलं, ताब्यात घेतलं असलं तरी शेतीच्या भावास अर्थ पाहिजे तेवढा जनानखाना पुरव, त्याला वाईट मार्गाने जेवढ्या वारसाला तेवढं लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुभा पैसा खर्च, अशी परिस्थिती पुन्हा टिपू उदया इंडिया सावरणं खूप अवघड जाईल. कडव्या शिस्तीला असणाऱ्या गव्हर्नर जनरलला उत्तम शब्दात लिहिण्याचं धाडस फक्त आर्थर वेलस्ली दाखवू शकत होता. आणि म्हणून अर्थला लिहिलेल्या रिचर्ड जनरल पुन्हा असं स्पष्ट करतो की मी पूर्णतः हाच आर्थर वेलस युद्धानंतर विरोधात जो जागतिक नामांकित पती बनला म्हणून वेलिंग्टन देण्यात आले. मी हे सांगण्याचं वेलिंग्टन आणि रिचर्ड बद्दल आणि सांगण्याचं यासाठी की या रिचर्ड आणि आर्थर मध्ये एक वेगळंच नातं होतं. एक उत्तम सेनापती होता आणि एक उत्तम कडवा शिस्तीचा असणारा गव्हर्नर जनरल होता. मी मूळ मुद्द्याकडे ज्या ठिकाणी येतो, जो विषय माझ्याशी निगडीत आहे, ज्याच्याशी मी गुंततो आहे, तो सगळ्यात महत्वाचा घटक होता की तो सगळ्यात महत्वाचा विषय असा की असं युद्ध का घडलं असा एक प्रश्न येतो. मी मगाच स्पष्ट केलं की 1798 ला शोरच्या जागी गव्हर्नर म्हणून रिचर्ड वेलस्लीला नेमण्यात आलं. या रिचर्ड वेलस्लीनं तैनाती फौज लागू केली. हा एक महत्वाचा घटक कारणासाठी होता. 1799 ला टिपू सुलतानाचा पराभव गव्हर्नर जनरल रिचर्ड वेलस्ली आणि सेनापती आर्थर वेलस्ली आणि त्यांच्या अधिकारी आणि सहकाऱ्यांनी मिळून केला. 1798 ला तैनाती फौज लागू केली, पण तैनाती फौज स्वीकारणारे भारतामध्ये जे संस्थानिक होते त्यातले 5 मोठे संस्थानिक मी या ठिकाणी स्पष्ट करतो. पहिला मोठा संस्थानिक होता हैदराबादचा निजाम, दुसरा होता टिपू आणि टिपूचे वारस, तिसरा होता बाजीराव दुसरा, जो मराठा सत्तेचा शासक म्हणून ओळखला जात होता, अयोध्येचा नवाब आणि तंजावरचा राजा. या 5 शासकांनी तैनाती फौज स्वीकारली. तैनाती फौजेचा अर्थ असा येतो, तैनाती फौजेचा अर्थ असा येतो की फौज सगळी ब्रिटिशांची असेल, खर्च मात्र संस्थानिक देतील, आदेश मात्र ईस्ट इंडिया कंपनी आणि मिलिटरी देईल ब्रिटिशांची. नामधारी कठपुतळी राजा म्हणून, शासक म्हणून फक्त संस्थानिकांनी काम करायचं असतं. ही सगळी नीती 1798 ला तैनाती फौजेच्या माध्यमातून स्वीकारली गेली. 1802 ला बाजीराव दुसऱ्यानं वसईचा तह इंग्रजांशी केला आणि म्हणून मी एक वाक्य या ठिकाणी वापरणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात एक वाक्य फार प्रसिद्ध झालं, वसई ते असई. वसई 1802 ला झालं. वसईचा तह बाजीराव दुसऱ्याने ब्रिटिशांची केला आणि बाजीराव 2 कायमस्वरूपी ब्रिटिशांच्या अंकित झाला. ब्रिटिशांच्या अंकित बाजीराव झाल्यामुळे मराठा सत्ता नामधारी राहिली. याचा सगळ्यात मोठा राग जर कुणाला आला असेल तर मराठा सरदारांना. उत्तर भारतात 3 सत्ताधीश होते, 1 शीख, 2 होळकर आणि 3 शिंदे. दक्षिण भारतात सत्ताधीश होते टिपू, निजाम आणि मराठे. या टिपूनं ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला, निजामानं तैनाती फौज स्वीकारली, मराठ्यामध्ये असणारे बाजीरावांनी तैनाती फौज स्वीकारली, काही मराठा सरदारांनी याला विरोध केला आणि म्हणूनच बाजीराव दुसऱ्यांनी तैनाती फौज स्वीकारल्यामुळं अनेक मराठा सरदार नाराज झाले आणि मराठा सरदारांनी ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध स्वीकारलं, पुकारलं. याच युद्धाला आपण दुसरं मराठा युद्ध म्हणतो. या दुसऱ्या मराठा युद्धाची सुरुवात ऑगस्ट 1802 ला झाली आणि ऑगस्ट 2 ला सुरू झालेलं हे युद्ध ऑगस्ट
1802 ला सुरू झालेलं हे युद्ध वसईकडे कसं वळलं हे कळत नाही. आणि म्हणून दुसऱ्या मराठा युद्धाचा एक भाग म्हणजे असई युद्ध आहे. आणि म्हणून असई युद्धाकडे वाटचाल पाहत असताना पहिल्याच महत्वाचं कारण कोणतं येतं तर ते कारण येतं वसईचा तर बाजीरावानं ब्रिटिशांशी 1802 ला केला. यामुळं असई युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. बाजीरावानं तैनाती फौज स्वीकारल्यामुळं सगळ्यात नाराज झालेला पहिला व्यक्ती जर कोण असेल तर तो यशवंतराव होळकर होता. या यशवंतराव होळकरांनी पुण्यावर याच कारणाने हल्ला केला आणि यशवंतराव होळकरांचं आक्रमण पुण्यावर होता क्षणी बाजीराव दुसरा ब्रिटिशांकडे शरण गेला. बाजीराव इंग्रजांच्या शरणागतीला जाता क्षणी दौलतराव शिंदे नागपुरात दाखल झाले. यशवंतराव होळकरांच्या आक्रमणामुळे बाजीराव इंग्रजांकडे वळला. नाराज याच कारणाने दौलतराव शिंदे उत्तरेतून मध्य भारतात असणारे जे मराठा सत्तेचे नामांकित शासक रघुजी भोसले यांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल झाले. आणि गव्हर्नर जनरल रिचर्डनं याच कारणाने आदेश दिला होळकरांच्या ताब्यात पुणे गेलंय. दौलतराव शिंदे मध्य भारतात रघुजी भोसलेंच्या माध्यमातून जर एकत्र आले तर मध्य भारत आपल्या ताब्यातून जाईल. आणि म्हणून भारताच्या गव्हर्नर जनरलनं रिचर्ड वेलस्लीनं एक आदेश दिला मराठा सत्तेत फूट पाडा आणि राज्य करा. आणि यासाठी जबाबदारी आपल्या भावावर दिली. आपल्या भावाला असणारे अधिकार दिले आणि अधिकारच दिले नाहीत तर मोठे पदही दिले. यात पद देत असताना त्याने काहीही विचार केला नाही की आपण गैर करतोय. आणि म्हणून आर्थर वेलस्लीला अधिकार दिले, सेनापती पद दिलं आणि आर्थर वेलस्ली ही तयारीला लागला. दौलतराव शिंदेंनी एक प्रयत्नही आणखीन केला आणि हा प्रयत्न शेवटचा प्रयत्न होता. मला असं व्यक्तिशः संशोधनातून असं वाटतं दौलतराव शिंदेचा हा प्रयत्न जर यशस्वी झाला असता तर भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता निर्माण होऊ शकली नसती. विशेषतः दक्षिण भारतात ती रुजू शकली नसती. दौलतराव शिंदेचा हा प्रयत्न असा होता की आपण 4 जण एकत्र येऊ. 4 जण एकत्र येण्यामागे त्यांची भूमिका अशी होती की चौघं कोण एकत्र यायचं तर चौघं एकत्र येण्यामध्ये ते दौलतराव शिंदे असा प्रयत्न करत होते. शिंदे एकत्र येऊ, होळकर एकत्र येऊ, भोसले एकत्र येऊ आणि टिपू सुलतान किंवा याच्यात जर एकत्र आला तर निजामही एकत्र येईल. आणि म्हणून चतुसंघ निर्माण झाला तर दक्षिण भारतातून ब्रिटिशांची सत्ता उखडून टाकता येईल. हा प्रयत्न दौलतराव शिंदेचा होता. पण हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. चतुसंघ निर्माण होऊ शकला नाही. आणि म्हणून युद्धाची तयारी करण्यासाठी असई युद्धाची सज्जता करण्यासाठी सगळेजण एकत्र येण्यासाठी तयार झाले. आणि या तयारीसाठी काही घटक सगळ्यात महत्वाचे होते आणि ते घटक खालील प्रमाणे होते. सगळेजण एकत्र येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा घटक असा होता की हे सगळे एकत्र येण्यासाठी पहिल्यांदा जर कोण कुठून निघाला असेल तर तो शिंदे हे बऱ्हाणपूरहून निघाले. कारण उत्तर भारतात शिंदेची सत्ता होती, दौलतराव शिंदेची सत्ता होती. आणि म्हणून बऱ्हाणपूरहून ते महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले. होळकरांनाही आदेश देण्यात आला आणि होळकरांचं महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाचं केंद्र कोणतं होतं तर ते नाशिक जिल्ह्यात असणारं चांदवड. या चांदवडला होळकरांची सत्ता होती. आणि म्हणून यशवंतराव होळकरांनाही आदेश देण्यात आला की आपण एकत्र येऊ. आणि म्हणून चांदवडवरून होळकर महाराष्ट्रात किंबहुना या असईकडे येण्यासाठी निघाले. आणि या सगळ्यांचं केंद्र होतं कुठे एकत्र यायचं. भोसले नागपूरहून एकत्र निघाले आणि या तिघांनी मिळून शिंदेंनी बऱ्हाणपूरहून, होळकरांनी चांदवडवरून आणि भोसलेंनी नागपूरहून मार्गक्रमण स्वीकारलं आणि हे तिघही एकत्र आले ते फर्दापूरला. मी ज्या भागातून व्याख्यान देतोय त्या अजिंठ्याच्या बाजूलाच म्हणजे शेंदुर्णीच्याच बाजूला
10-15 किलोमीटर असणारं हे फर्दापूरचं ठिकाण, जे तालुका सोयगाव मध्ये येतं. या फर्दापूरला तिघही एकत्र येण्यासाठी निघाले आणि तिघही 19 जून 1803 ला ब्रिटिशांना पराभूत करण्यासाठी एकत्र येण्यासाठी निघाले. पेशवा मात्र रघुजी भोसले ब्रिटिशांच्या अंकित गेल्यामुळे तो येऊ शकत नव्हता. हे तिघही निघाले. या तिघामध्ये होळकर चांदवडवरून फर्दापूरकडे निघाले, पण फर्दापूरच्या रस्त्याकडे असताना काही काळानंतर फर्दापूरच्या मार्गावरूनच ते परत चांदवडला गेले. ते फर्दापूरला एकत्र आले नाही. फर्दापूरला तिघे एकत्र येण्याचं ठरलं असताना दोघे एकत्र आले, शिंदे आणि भोसले. आणि शिंदे आणि भोसलेंची भेट 19 जून 1803 ला फर्दापूरला घडली. या फर्दापूरला घडलेल्या बैठकीमध्ये काही घटक निर्माण झाले आणि त्या घटकामधला एक घटक असा होता की आपल्याला लढायचंय, त्या आर्थर वेलस्लीच्या विरोधात लढायचंय, ब्रिटिशांच्या विरोधात लढायचंय, गव्हर्नर जनरलच्या विरोधात लढायचंय. आणि यांच्या ब्रिटिशांच्या विरोधात का लढायचंय, तर या ब्रिटिशांची तैनाती फौज पेशवा बाजीराव दुसऱ्यानं स्वीकारली आहे आणि बाजीराव अंकित इंग्रजांच्या गेलाय. आणि म्हणून इंग्रजांना जर आपण पराभूत केलं तर बाजीरावांची सत्ता पुन्हा आपल्या हातात येऊ शकते आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र आपण निर्माण करू शकतो, स्वराज्य निर्माण करू शकतो, ही भूमिका होती. आणि म्हणून या सगळ्यांनी शिंदेचा सेनापती यादवपंत भास्कर, बेगम समरूची फलटण, रघुजी भोसलेचा सेनापती बोमी, विठ्ठलपंत परांजपे या सर्वांनी फर्दापूरला बैठक घेतली. आणि फर्दापूरच्या बैठकीमध्ये ठरलं की आपल्याला लढणं तर निश्चित आहे. याच वेळी रिचर्ड वेलस्लीनं नेमलेला आपला भाऊ ब्रिटिशांचा सेनापती आर्थर वेलस्ली अहमदनगर वरून औरंगाबादला पोहोचला. औरंगाबादला ही त्यावेळी ब्रिटिशांची छावणी नव्हती आणि म्हणून यावेळी आणखीन एक छावणीमध्ये असणारा एक ब्रिटिशांचा अधिकारी, त्याचं नाव स्टीव्हन्सन, या स्टीव्हन्सनलाही एकत्र आणण्यात आलं आणि त्याला औरंगाबादला बोलण्यात आलं. जशी बैठक फर्दापूरला घडली शिंदेची आणि भोसलेंची, तशी बैठक इंग्रजांची आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची घडली. स्टीव्हन्सन आणि आर्थर वेलस्ली औरंगाबादला चर्चासाठी एकत्र आले आणि औरंगाबादहून यांनी जालन्याला जाण्याचा निर्णय घेतला. आणि या फर्दापूरच्या बैठकीनंतर यांनी अजिंठ्याचा घाट चढून वर जाण्याचा निर्णय घेतला. आणि दोघही सैन्य कुठे एकत्र येईल हे सांगता येत नव्हतं. आणि म्हणून युद्धाचं एक सूत्र निर्माण झालं, शिंदे अधिक भोसले बरोबर पेशवा आणि इंग्रज. यामध्ये होळकर मराठा सत्तेच्या शिंदे आणि भोसलेंच्या बाजूने यायला पाहिजे होते, परंतु होळकर येऊ शकले नाहीत. ते तटस्थ राहिले. तटस्थ राहण्याचं कारण हेही आहे किंवा याला आपण तर्कही करू शकतो आणि तर्क हे पुराव्याच्या आधारे सिद्ध होतात. होळकर तटस्थ राहण्याचं कारण हे निश्चित होतं की होळकरांचं आणि शिंदेचं 1761च्या पानिपतच्या युद्धाच्या पूर्वीपासून आणि नंतरही कधी पटत नव्हतं. होळकरांचं आणि शिंदेचं मतभेद असण्याचं कारण असं होतं, दुबळ्या भोसलेंची किंवा पेशव्यांची सत्ता कुणी वाटून घ्यायची, शिंदेंनी निर्माण करायची की होळकरांनी, हे एक कारण होतं. आणि म्हणून शिंदे स्वतःला श्रेष्ठ समजत होते, होळकर आपल्याला श्रेष्ठ समजत होते. पण होळकरांनी तटस्थता पाळली हे मात्र निश्चित. आणि म्हणून शिंदे भोसले विरुद्ध पेशवे आणि इंग्रज असं एक युद्धाचं सूत्र जून 1803 ला निर्माण झालं. असं युद्धाची रणनीती कशी निर्माण झाली याचा एक सगळ्यात महत्वाचा घटक आपण या ठिकाणी स्पष्ट करूया. मराठा सैन्य घाटावर चढण्याचा निर्णय या दोन्ही सैनिकांनी घेतला. ब्रिटिश सैनिकांनी घेतलेला निर्णय औरंगाबाद आणि जालन्याला एकत्र येऊन मराठा सैन्याच्या विरोधात लढण्याचा निश्चय जाहीर केला. आणि या दोघांच्या सैन्याची गाठ मी जो उल्लेख केला, भोकरदनच्या जवळ असंही असणारं नावाचं गाव. प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनात असा पडत असेल की या ठिकाणी या सैन्याची गाठ पडली, ती सैन्याची गाठ आसाईला पडली. भोकरदन ते आसाई आजही मोजलं तर ते 7 किलोमीटरचं अंतर आहे.
आणि जेव्हा भोकरदनहून छावणी पुढे जात होती मराठ्यांची गाठ चढून, तेव्हा या छावणीचा पाडाव या भागामध्ये होता. या छावणीचा अंतर आणि सैन्याचा जो आकडा पाहता आपल्याला लक्षात येईल की या मराठा सैन्याचा पाडाव, मराठा सैन्याचा आकार किती मोठा होता. तर भोकरदन ते आसई या 7 किलोमीटर मध्ये हे सैन्य रांगेमध्ये चालत होतं. आणि म्हणून 7 किलोमीटर आकारानं चालणारं हे मराठा सैन्य, या मराठा सैन्याची तयारी जर आपण बघितली तर ती सैन्याची तयारी आपल्याला सहज लक्षात येते. मराठा सैन्याकडे 55,000 सैन्य होतं आणि शिंदेचं आणि भोसलेंचं हे 55,000चं असणारं सैन्य ही आजची आकडेवारी नाही, ही 19व्या शतकाच्या पहिल्या दशकातील 1803 ची आकडेवारी आहे. 30,000 सैनिक, अश्वरोही सैनिक मराठा सैन्याबरोबर आणखीन होते. 55,000 अधिक 30,000, 85,000 संख्या तर मराठा सैनिकांची होतीच. पण याच बरोबर 3 तुकड्या या तोफखान्याच्या होत्या. या 3 तुकड्यामध्ये आसपास 100 तोफा मराठ्यांकडे होत्या. एवढंच नव्हे तर या सैन्याला पुरेल असा अन्न पुरवठा ही सैन्याकडे होता. 6 मैल लांब असणारी छावणी थोडक्यात एक मोठं शहरच होतं. मराठ्यांकडे जसं हे सैन्याचं बलाबल होतं तसं इंग्रजांकडेही बलाबल होतं. आणि इंग्रजांकडे असणारं हे बलाबलही तेवढ्याच तुलनेमध्ये होतं. इंग्रजांकडेही 45,000 सैन्य होतं. इंग्रजांकडे एवढं सैन्य असण्याचं कारण मी स्पष्ट केलं मगाच की इंग्रजांकडे 5 मोठ्या संस्थानिकांकडे तैनाती फौज होती. या तैनाती फौजेचा खर्च स्वतः ते संस्थानिक भरत होते, मात्र आदेश मात्र ब्रिटिश सैन्याचे होते, ईस्ट इंडिया कंपनीचे होते. आणि 45,000 सैन्यामध्ये आणखीन 5,000 अश्व होते. तुलनेत जर बघितलं तर मराठा सैन्याच्या तुलनेमध्ये ब्रिटिश सैन्याकडे अश्वदलाची संख्या 25,000 कमी होती. आणि तोफखान्याचाही विचार केला तर मराठा सत्तेकडे 3 तोफखान्याच्या तुकड्या होत्या, फलटणी होत्या. ब्रिटिशांकडे मात्र 2 तुकड्या तोफखान्याच्या होत्या. पण ब्रिटिशांकडे मात्र एक गोष्ट होती, ब्रिटिशांकडचं सैन्य आणि मराठ्यांच्या सैन्यामध्ये एक मोठा तफावत होती, फरक होती. आणि तो फरक म्हणजे ब्रिटिशांचं सैन्य हे कडव्या शिस्तीचं आणि प्रशिक्षित असणारं सैन्य होतं. मी असं युद्धाच्या एका घटकाकडेही पोहोचतो आणि ज्या घटकाच्या पोचल्यानंतर मग स्पष्ट करता येतं की मराठा युद्धात पराभूत का झाले, ब्रिटिश विजयी का झाले. आसईला जो रणसंग्राम झाला, हा आसईचा रणसंग्राम पाहताना एक गोष्ट लक्षात येते की आसईला हे मराठा सैन्य का थांबलं, पुढं का गेलं नाही. मराठा सैन्याला हा रिपोर्ट होता की आर्थर वेलस्ली अहमदनगरवरून औरंगाबाद पोहोचला, औरंगाबादला त्याची स्टीव्हन्सनशी भेट झाली आणि जालन्यातल्या छावणीतल्या सैनिकाच्या मदतीनं तो पुढं आपल्या दिशेनं येतोय. मराठा सैन्य दक्षिणेकडे जात होतं, ब्रिटिश सैन्य उत्तरेकडे येत होतं. आणि म्हणून आपण कुठंतरी सुरक्षित ठिकाणी विजयासाठी पाडाव केला पाहिजे. आणि म्हणून मराठा सैनिकांनी रघुजी भोसलेच्या आणि शिंदेच्या सैनिकांनी भोकरदनच्या जवळ असणाऱ्या आसईला पाडाव केला. हा आसईला केलेला पाडाव इतका मोठा होता, तो मी मग स्पष्ट केलं की 6 ते 7 किलोमीटरची ही छावणी होती. या पाडाव करण्याची जागा आसई का निवडली तर त्याचं कारण असं होतं की आसईची भूमी भोकरदन पासून ते आसई पर्यंतचा प्रदेश अत्यंत सपाट प्रदेश आहे. सपाट प्रदेशात युद्ध करण्यासाठी मराठा सत्तेचे सरदार किंवा मराठा शासकांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीही आदेश नव्हता. गुरीला वार करायचंय तर आपल्याला काही ठराविक अशा सुरक्षित जागा निवडल्या पाहिजेत. पण पानिपतच्या युद्धानंतर मराठा युद्धानं काही गोष्टी स्वीकारल्या होत्या मराठा सरदारांनी की आपल्याला सपाट भूमीवर पण युद्ध लढता आलं पाहिजे. आणि म्हणून पानिपतच्या युद्धामध्ये पराभूत होण्यासाठी मराठ्यांनी पानिपतच्या भूमीवर जेव्हा पाडाव केला
तेव्हा पानिपतच्या भूमीवर पाठीमाग मराठ्यांनी, सरदारांनी आणि सैनिकांनी खंदक खाणले होते. हे खंदकच पानिपतच्या युद्धाला पराभवाला कारणीभूत ठरले होते. आणि म्हणून असे कोणतेही खंदक आसईच्या भूमीवर या शिंदे आणि भोसलेंच्या सैनिकांनी खाणले नाही. परंतु एक गोष्ट मात्र अत्यंत सुरक्षित यांनी पाहिली की ब्रिटिश सैनिक समोरून आपल्यावर हल्ला करण्यासाठी येतोय, तर तो हल्लाच करू शकणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे आसईच्या सपाट भूमीवर स्थिरावले. त्याचं कारण असं होतं की आसईच्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येतात आणि या दोन नद्याचा प्रदेश जो आहे त्या दोन नद्यांच्या प्रदेशालाच वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. त्याची नावं थोडीशी वेगळी येतात. मी त्याचं नाव एका नदीचं खेळणा नदी आणि जेवा नदी असं करतो. तिला जुई नदी पण असं म्हटलं जातं. या खेळणा आणि जेवा नदीचा प्रदेश आजही कधी बघितला तर आपल्याला लक्षात येतं या खेळणा नदीचं पात्र अत्यंत खोल आहे, सपाट नाही. आणि खोल पात्र असणारा प्रदेश, मी मागा उल्लेख केला की जो आजची तारीख आहे सप्टेंबर, आजही कुठल्याही भागात मराठवाड्याच्या किंवा या भागातल्या खानदेशातल्या नद्या जर बघितल्या तर या नद्यांना चांगलं पाणी दिसतं. आज तर नद्यावर विविध धरणं आणि तलाव दिसतात, त्यामुळे नद्यांना पात्रामध्ये पाणी कमी दिसतं. पण जो काळ आपण युद्धाचा पाहतोय 1803चा, त्या काळात नद्यांना भरमसाठ पाणी होतं. आणि या खेळणा नदीचं पात्र अत्यंत खोल असल्यामुळं खेळणा नदीच्या अलीकडे या मराठा सैनिकांनी पाडाव दिला, जेणेकरून दक्षिणेकडून येणारा ब्रिटिशांचा सैनिक किंवा ब्रिटिशांची फौज आपल्यावर आक्रमण करू शकणार नाही. आणि अत्यंत चांगली जागा या मराठा सैनिकांच्या सेनेच्या पाडावासाठी निवडली गेली होती. तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर मराठा सैन्याकडे अधिक सैन्यबल होतं, तोफखाना होता, नीती होती, सेनापती होते, कसलेले असे अधिकारी होते. त्या तुलनेत आर्थर वेलस्लीकडे सैन्यबल कमी होतं. आणि एवढा असताना मग मराठा सैनिक पराभूत का झाले तर त्याची भूमिका अशी होती. आणि ती भूमिका मी केवळ 1 मिनिटामध्ये युद्धाची रचना या ठिकाणी स्पष्ट करतो. मी सांगितलं की दक्षिण भागामध्ये ब्रिटिश सैन्य आहे, उत्तर भागाच्या कडून मराठा सैन्य आहे. आणि या सैन्याची व्यूहरचना अत्यंत पद्धतशीर पद्धतीनं दोघांनीही केलेली होती. तोफखाना योग्य दिशेने ठेवलेला होता दोघांनी अश्वदल पाठीमागं ठेवलं होतं, राखीव म्हणतात त्याला. दाये आणि बाये या बाजूला, डाव्या आणि उजव्या बाजूला पैदल ठेवलेलं होतं. आणि या पैदलांची संख्या दोघांकडेही 40-45,000 55,000 होती. त्यामुळं दोघांकडेही पैदल भरमसाठ प्रमाणात होतं. दोघांची ही नीती अत्यंत योग्य पद्धतीनं होती. फक्त प्रश्न असा होता की कोण आक्रमण अगोदर करेल, नदी कोण पार करेल. मराठा सैनिकांची ही रचना होती की आपल्याला नदी पार करायची नाही, कारण तोफखाना प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. 30,000 अश्वदल होतं, ब्रिटिशांकडे फक्त 5,000 होतं. आणि एवढंच नाही तर सैन्य दलही जास्त होतं आणि अन्नधान्याचा साठाही जास्त होता. त्यामुळं मराठा सैनिक नदी पार करून ब्रिटिशावर आक्रमण करणार नाही याची काळजी होती. युद्ध केव्हा होईल सांगता येत नव्हतं. अशा वेळी 2 सप्टेंबर 1803 औरंगाबादहून निघालेला आर्थर वेलस्ली जालन्याकडे निघत असताना आर्थर वेलस्लीनं 2 मार्ग स्वीकारले. एका तुकडीचं नेतृत्व मी स्वतः करेन आणि दुसऱ्या तुकडीचं नेतृत्व ब्रिटिश सैन्याचा स्टीव्हन्सन करेल, जो जालना मार्गे येणार आहे. आणि 2 मार्ग ठरवले. आणि म्हणून बदनापूर कडून येत असताना या आर्थर वेलस्लीनं स्पष्ट केलं की मी मराठा सैनिकांना थोपवितो, दोघही आपल्याला एका ठिकाणी एकत्र यायचं आहे. आणि 3 सप्टेंबरच्या आदल्या रात्री 2 सप्टेंबरला आर्थर वेलस्ली आसईच्या दुसऱ्या बाजूला, नदीच्या दुसऱ्या बाजूला, दक्षिण बाजूला येऊन थांबला. पण स्टीव्हन्सन पोहोचलेला नव्हता. त्याचं कारण असं होतं, स्टीव्हन्सनला गाईड करणारा
स्टीव्हन्सनला वाटा दाखवणारा वाटाड्या, या वाटाड्याच्या चुकीमुळं स्टीव्हन्सन मार्ग चुकला आणि स्टीव्हन्सन 3 सप्टेंबरला जेव्हा युद्ध झालं तेव्हाही ब्रिटिशांच्या या आर्थर वेलस्ली बरोबर नव्हता. तरीही आर्थर वेलस्लीनं एकांगीपणानं युद्ध लढलं. स्टीव्हन्सन दुसऱ्या दिवशी 4 सप्टेंबरला युद्धभूमीवर पोहोचला. पण मला स्टीव्हन्सनचा या ठिकाणी उल्लेख करायचा नाही. आर्थर वेलस्लीनं आपल्याकडे असणाऱ्या तुकडीच्या माध्यमातूनच मराठ्यांवर विजय कसा मिळवला हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आणि म्हणून हे स्पष्ट करत असताना मी स्पष्ट करतो की आसईच्या बाजूला जी काही गाव आहेत त्याची उल्लेख मी आता केली. भोकरदन, जाफराबाद, राजूर, ही सगळी नावं तुम्हाला आम्हाला पाठ आहेत. पण 2 नावं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. कोलते टाकळी आणि एक पिंपळगाव. हे आसईच्या बाजूची अत्यंत जवळची जागा. या पिंपळगावला थोडीशी टेकडी आहे, ज्या टेकडीवरून या आर्थर वेलस्लीनं मराठा सैन्याच्या विशाल फौजेचं निरीक्षण केलं आणि त्यानं निश्चित मनात केला की मराठा फौजेच्या विरोधात आपण लढू शकत नाहीत, विजय मिळवू शकत नाही, पण हार मानायची नाही. आणि म्हणून नदी पार करायला गेलो तर आपण संपतो. आणि म्हणून नदी पार करण्याचं धाडस जसं मराठा सैन्य करत नाही तसं आपणही करायचं नाही. आणि म्हणून आपण सुरक्षित अशी एक जागा त्यांनी शोधली आणि पिंपळगावच्या ठिकाणाहून आसई पासून 2-3 किलोमीटर असणाऱ्या गावातून एक नदीला उतार, जिथं पात्र अत्यंत सपाट होतं, त्या सपाट असणाऱ्या नदीच्या पात्रातून सहजासहजी आर्थर वेलस्लीच्या सगळ्या सैन्यानं नदी पार केली आणि मराठा सैन्याच्या समोर येऊन सैन्य थांबलं. थांबून चालणार नाही, आक्रमण करूनच चालेल. आणि म्हणून आर्थर वेलस्लीनं तडकाफडकी आक्रमण केलं. आणि आक्रमण करत असतानाच आर्थर वेलस्लीनं आणखीन एक नीती स्वीकारली. ती त्याच्या भावाची नीती होती, फोडा आणि जोडा. मराठा सरदारातील काही व्यक्ती त्याने अगोदरच फितूर केलेले होते. त्यातले काही फितूर व्यक्ती मराठा सैनिकांचे सेनापती युद्ध चालू झाल्यानंतर युद्ध ऐन रंगात असताना मराठा सैनिकांच्या सरदाराचा एक सेनापती आर्थर वेलस्लीला आपल्या सैन्यासह जाऊन मिळाला. हा त्याची एक महत्वाची असणारी विजयाची नीती ठरली. सगळ्यात महत्वाची साहसाची, धाडसाची त्याची परीक्षा होती ती म्हणजे नदी पार करणं. ती त्याने स्वतः पहिल्यांदा उडी घेऊन केली. जसं नेपोलियन सगळे युद्ध आपण स्वतः कुठल्याही रणांगणात उडी घेत असे, पहिले पाऊल टाकत, तीच नीती या आर्थर वेलस्लीची होती. आणि म्हणून आर्थर वेलस्लीनं आणखीन घटक रणांगणावर केले. रणांगणावर जी राखीव फौज त्यांनी 5000 अश्वदलाची होती, या अश्वदलाला आदेश दिला की तडकाफडकी मराठा सैन्यावर आक्रमण करा. अश्वदलाने ब्रिटिशांच्या अधिकाऱ्याच्या, ईस्ट इंडिया कंपनीच्या अश्वदलाने मराठा सैन्यावर पैदलाच्या माध्यमातून आक्रमण न करता अश्वदलाच्या माध्यमातून आक्रमण केल्यामुळे मराठा सैनिकांच्या छावणीमध्ये गोंधळ माजला. या गोंधळामुळे मराठा सरदारांकडे असणाऱ्या 96-98 ज्या तोफा होत्या त्या तोफा कडाडणं बंद झालं, ज्यामुळे ब्रिटिश सैन्याची हानी जास्त होऊ शकली नाही. पण एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की 30,000 अश्वदल मराठ्यांकडे होतं. हे यावेळी काय करत होतं? या 30,000 अश्वदलाने ब्रिटिश सैनिकावर एकाएकी अचानक आक्रमण केलं. या ब्रिटिश सैनिकांची दानादान उडली आणि एक उजवी बाजू इंग्रज सैनिकांची पूर्णतः या अश्वदलाने कापली गेली. आणि म्हणूनच सगळ्यात जास्त जर नुकसान कोणतं झालं असेल तर ते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सैनिकांचं झालं. आणि या 1200 सैनिक जागच्या जागी इंग्रजांच्या फौजेमधले कापले गेले आणि तेही मराठा सरदारांकडून. आणि म्हणून मराठा सरदारांकडून झालेलं हे नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं. आणि म्हणून या शेवटला या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी एक घटक सगळ्यात महत्वाचा पाहू. तो सगळ्यात महत्वाचा जर कोणता असेल तर मराठा सैनिक या युद्धामध्ये का पराभूत झाले.
अत्यंत कमी त्या मानाने संख्या असणारी ब्रिटिशांची फौज असतानाही मराठ्यांच्या फौजेला पराभव स्वीकारावा लागला. त्याचं कारण असं होतं, आर्थर वेलस्लीनं नदी पार करण्याचा घेतलेला निर्णय आणि तत्काळ आक्रमण करण्याचा घेतलेला निर्णय. आणि म्हणून आर्थर वेलस्ली सतत म्हणत असे की हा विजय केवळ माझा विजय नव्हता, हा विजय माझ्या नेतृत्वाचा, माझ्या शिस्तीचा, माझ्या परीक्षेचा आणि मी दाखवलेल्या साहसाचा हा विजय होता. मराठा सरदार यावेळी फितूर झाले म्हणूनच ते पराभूत झाले. ब्रिटिश सैन्यात शिस्त होती म्हणूनच मराठा सरदार पराभूत झाले. मराठा सरदारांच्या तुलनेत ब्रिटिश सैन्याकडे असणाऱ्या बंदुका होत्या म्हणूनच ब्रिटिश सैन्य विजयी ठरू शकलं. दुसऱ्या मराठा युद्धामध्ये मराठा सरदारांचा पराभव का झाला याच कारणाने झाला. जशी फितुरी सरदारांनी दाखवली तशी सैनिकांनीही दाखवली म्हणून मराठा सरदार 1803च्या आसईच्या युद्धामध्ये पराभूत झाले. आसईचं युद्ध 1803 ला जे घडलं ते किती वेळाचं होतं असा एक प्रश्न पडतो. हे घडलेलं युद्ध रात्रीचं नव्हतं, हे युद्ध दिवसाचं, सकाळीचंही नव्हतं, दुपारचंही नव्हतं. दुपारी 3 वाजता समोरासमोर घनघोर युद्धाला सुरुवात झाली आणि युद्ध 6 वाजता थांबलं. केवळ 3 तासामध्ये आर्थर वेलस्लीनं प्रचंड मोठ्या असणाऱ्या 85,000 सैनिकांचा, मराठा सरदारांचा पराभव केला. पराभव करूनच आर्थर वेलस्ली थांबला नाही. पाठीमागून येणारा स्टीव्हन्सन केव्हा येईल माहित नसतानाही या आर्थर वेलस्लीनं मराठा सरदारांचा पाठलाग केला. पाठलाग ज्या दिशेने हे घाट चढून वर आले होते यांना घाट उतरायला भाग पाडले. शिंदे आणि भोसले घाट उतरून खाली आले. शिंदेंना आपला आपला उत्तरेचा मार्ग पत्करला. भोसले नागपूरकडे रवाना झाले आणि हा तब्बल पाठलाग आर्थर वेलस्लीनं आसई पासून किती दिवस केला तर तो 37 दिवस केला. स्टीव्हन्सन जेव्हा दुसऱ्या दिवशी पोहोचला तेव्हा स्टीव्हन्सनला प्रचंड नुकसान किती झालं हे लक्षात आलं. पण ब्रिटिशांकडला काय काय मिळालं तेव्हा स्टीव्हन्सनला लक्षात आलं की या 96-98 तोफा या स्टीव्हन्सनच्या ताब्यात, मराठ्यांच्या तोफा स्टीव्हन्सनच्या ताब्यात आल्या. या सगळ्या पाठलागात 37 दिवसाच्या काळात अनेक युद्ध लढली गेली. ही कोणती युद्ध आहेत तर ती जर बघितली तर आसई नंतर पुन्हा काही युद्ध आर्थर वेलस्लीनं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी या शिंदेच्या आणि भोसलेंच्या विरोधात लढली. पहिलं युद्ध होतं पुन्हा बऱ्हाणपूरला झालेलं. मध्य प्रांतामध्ये घडलेलं एक असंच आसई सारखं लासवाडीचं युद्ध, हेही प्रसिद्ध युद्ध आहे. ते लासवाडीचं युद्ध घडलं, आडगावचं युद्ध घडलं. ग्वाल्हेर पर्यंत म्हणजेच गाविलगड पर्यंत हा 37 दिवस हा पाठलाग कायमस्वरूपी चालू होता. आणि म्हणूनच या पाठलागानंतर उत्तर भारतात ब्रिटिशांना आपला विजय भक्कम करता आला. आसईच्या युद्धानं आसईमध्ये तर विजय मिळवलाच, पण आसईचा विजय हा ग्वाल्हेर पर्यंत, गाविलगड पर्यंत आर्थर वेलस्लीला मिळाला. स्टीव्हन्सननं दुसऱ्या दिवशी आणि 4 सप्टेंबरला जे ब्रिटिश अधिकारी आणि मराठा सैनिक जे जखमी झाले होते या सगळ्या जखमींना जाफराबाद आणि भोकरदनच्या छावणीमध्ये आणि व्यक्तींकडे सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. ही एक स्टीव्हन्सनची फार मोठी माणुसकीची जबाबदारी म्हणावं लागेल. स्टीव्हन्सन या सगळ्या छावणीचा बंदोबस्त करून, आसई युद्धाचा बंदोबस्त करून स्टीव्हन्सन उत्तरेकडे गेला नाही, आर्थर वेलस्लीला सपोर्ट करण्यासाठी केला नाही. स्टीव्हन्सन दुसऱ्या दिवशी परत जालन्यामध्ये गेला आणि जालन्यामध्ये जी सत्ता होती शिंदेची, ती सगळी शिंदेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. शिंदेचं सैन्यबल आपल्या ताब्यात घेतलं. जालन्यामधला जो किल्ला आहे, जुन्या जालन्यामध्ये जो आहे, तो जुन्या जालन्यातला किल्ला या स्टीव्हन्सननं आपल्या ताब्यात घेतला आणि जालन्यामध्ये एक ब्रिटिशांची शिस्तबद्ध छावणी निर्माण केली. 1803 पासून ब्रिटिशांची छावणी जालन्यामध्ये निर्माण करण्यासाठी एक प्रयत्नपूर्वक कार्य झालं आणि 1827 ला
ब्रिटिशांच्या द्वारे, ईस्ट इंडिया कंपनीच्या द्वारे जालन्यामध्ये कॅन्टची स्थापना झाली. हीच कॅन्ट पुढं 1827 पासून 1914 पर्यंत, मला असं वाटतं की 1914 पर्यंत ते जालन्यामध्ये होती. आणि हेच जालन्यातलं कॅन्ट 1914 ला पुढं आज जिथं औरंगाबादची छावणी आहे त्याला औरंगाबाद कॅन्टोन्मेंट म्हणतो, त्या 1914 ला ते कॅन्टोन्मेंट औरंगाबादला स्थलांतरित करण्यात आलं. असई युद्धाचा काय परिणाम म्हणावा लागेल तर असई युद्धाचा एक महत्वाचा परिणाम असा की जालन्यामध्ये 1827 ला कॅन्ट स्थापन झाली. आज जालन्याच्या बऱ्याच भागामध्ये जे ब्रिटिशांचे अवशेष दिसतात, कॅन्टोन्मेंट दिसतं, चर्च दिसतं, हॉस्पिटल दिसतं, सिमेट्री दिसतात, ग्रेव्हयार्ड दिसतात, हे सगळं या असई युद्धाचा परिणाम आहे. आणि म्हणून शेवटच्या घटकामध्ये मी पोहोचतो आणि तो सगळ्यात महत्वाचा की शिंदेची सत्ता जालन्यामधून उखडून टाकण्याचं काम या स्टीव्हन्सननं केलं. आर्थर वेलस्लीनं गाविलगड पर्यंत या शिंदेचा पाठलाग केला. शेवटी असं युद्ध पराभूत का झालं, मराठा सत्तेच्या हातून का गेलं, तर त्याचं कारण मीमांसा जेव्हा आपण पाहतो तेव्हा ब्रिटिशांचं नेतृत्व त्याला कारणीभूत होतं. होळकर तटस्थ राहिले नसते आणि युद्ध जेव्हा चालू झालं तेव्हा युद्ध चालू झाल्यानंतर जसं स्टीव्हन्सन दुसऱ्या दिवशी येऊन पोचला तसं दुसऱ्या दिवशी जरी येऊन होळकरांची फौज शिंदे आणि भोसलेंना जरी मिळाली असती तरीही आर्थर वेलस्ली पराभूत झाला असता. पण फोडा आणि झोडा आणि होळकर आणि शिंदेच्या भांडणामुळे होळकर तटस्थ राहिले आणि होळकरांनी सहाय्य केलं नाही. अवजड तोफा ह्या ही कारणीभूत होत्या. आर्थर वेलस्लीचं आणि स्टीव्हन्सनचं कार्य मराठा सरदारांच्या तुलनेमध्ये सर्वोत्कृष्ट मानावं लागेल. जे धाडस आर्थर वेलस्लीनं नदी ओलांडण्यासाठी पिंपळगावहून नदी पार केली, खेळणा नदी, ते साहस जगातील एक अनमोल साहस म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणूनच नेतृत्व, शिस्त आणि परीक्षा आणि साहसाचा हा ब्रिटिशांना मिळालेला विजय होता. मराठा सरदार फितुरीमुळे संपले, ब्रिटिश सैन्य शिस्तीमुळे विजयी ठरलं, बंदुकामुळे विजयी ठरलं, अंतर्गत फितुरीमुळे मराठा सरदार संपले, असंच शेवटी म्हणावं लागतं. शेवटच्या घटकामध्ये आपण एक घटक सगळ्यात महत्वाचा, असई युद्धामध्ये नेमकी हानी किती झाली. असई युद्धामध्ये मराठा बाजूंचे 1200 सैनिक मारले गेले असईच्या भूमीवर. शिंदेचे आणि भोसलेंचे एकूण 1200 सैनिक मारले गेले. त्या तुलनेत ब्रिटिशांचे सैनिक किती मारले गेले तर त्या तुलनेतही ब्रिटिशांचे 992 सैनिक मारले गेले. पण या 992 सैनिकापैकी 696 सैनिक हे भारतीयच होते आणि उरलेले जे 198 सैनिक होते हे 198 सैनिक गोरे अधिकारी होते. या 198 गोरे अधिकारी सैनिकामध्ये एक सैनिक सेनापती जो होता त्या सेनापतीचं नाव होतं मॅक्स. हा तोफखान्याचा प्रमुख, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा तोफखान्याचा प्रमुख मॅक्स होता. हा नदी ओलांडताना मराठा सत्तेच्या हल्ल्यामध्ये मारला गेला. तो एक त्यापैकी होता 198 मध्ये. या 198 मध्ये मारलेल्या गेल्यामध्ये सैनिकामध्ये 6 कॅप्टन होते, 7 सैनिक होते, 9 सर्जन होते, डॉक्टर, 141 रँकर्स होते, 47 घोडेस्वार होते, 5 सुभेदार, 16 जमादार, 39 हवालदार आणि 18 बेपत्ता झाल्याची नोंद स्टीव्हन्सन करतो. आणि म्हणून 1803च्या या असई युद्धानं जेवढं नुकसान मराठा सैनिकांचं झालं त्याच्या तोडीला तोड नुकसान ब्रिटिशांचंही झालं होतं. पण आतापर्यंतच्या झालेल्या युद्धात, समोरासमोर झालेल्या युद्धात आणि केवळ 3 तासाच्या युद्धामध्ये 198 गोऱ्या अधिकाऱ्यांचा बळी होतात्म्य या असईच्या भूमीवर गेलं. हे एकमेव उदाहरण ब्रिटिशांच्या युद्धनीतीतलं दिसतं. 17व्या आणि 18व्या शतकामध्ये जे युद्ध ब्रिटिशांनी लढले त्यातलं सगळ्यात जास्त नुकसान या असईच्या युद्धात गोऱ्यांचं झालेलं दिसतं. आणि म्हणूनच 2 नोव्हेंबरला जगामध्ये कुठेही जा, ख्रिश्चन समाजामध्ये 2 नोव्हेंबर हा त्यांचा पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो.
जसं गणेश विसर्जनाच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून महालयाचा कालखंड हा पितृपंधरवडा म्हणून हिंदू समाजात ओळखला जातो, तसाच 2 नोव्हेंबर हा जगात ऑल सोल डे हा ख्रिश्चन मध्ये मानला जातो. या 2 नोव्हेंबरला या आसईच्या भूमीवर जे 198 गोरे अधिकारी मारले गेले त्यांचे वारसदार अद्यापही 2 नोव्हेंबरला आसईच्या भूमीवर त्यांना नतमस्तक होण्यासाठी, प्रणाम करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी येतात. आणि म्हणूनच त्याची आठवण करणाराच हा दिवस आहे. पण केवळ गोऱ्यांचीच आठवण करणारा हा दिवस नाही, तर मराठा सैनिक, महाराष्ट्राच्या भूमीतला लढणारा 1200 सैनिक या आसईच्या भूमीवर मारला गेला होता, त्यांनाही स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आणि या निमित्तानं आज 23 सप्टेंबर 2021 ला आसईच्या 218व्या स्मरण दिवसाच्या निमित्तानं जालना जिल्हा इतिहास संकलन समिती आणि इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीनं हा दिवस आज स्मरण दिवस म्हणून या आजच्या या व्याख्यानच्या रूपानं आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि म्हणून मी शेवटला एक गोष्ट या ठिकाणी फक्त प्रतिपादित करतो आणि 1 मिनिटामध्ये या व्याख्यानाचा समारोप या ठिकाणी करतो. आसई इथे जो स्मरण लेख आजही तिथे लावलेला आहे, या स्मरण लेखाला इपिटाप असं म्हणतात. किंवा त्या स्मरण लेखावर 1924 ला हा स्मरण लेख लावण्यात आला. हे लावणारे जे सगळे अधिकारी होते हे ब्रिटिशच होते. औरंगाबादच्या कॅन्ट मधल्या असणाऱ्या सैनिकांनी आसईचा स्मरण म्हणून हा शिलालेख 1924 ला या भूमीवर लावलाय. या शिलालेखात लिहिलेलं वाक्य आहे, 74th हायलँडर्स इन द मेमरी ऑफ 11 ऑफिसर्स अँड 113 other rank of 74th Highlanders who fell in action before the village of Asai on 23rd September 1803. This tablet is placed in 1924 by their successor in the battalion. ही सगळी मद्रास रेजिमेंट मधली असणारी 74th रेजिमेंट मधले या गोऱ्या अधिकाऱ्यांच्या बळी गेल्याच्या स्मरणार्थ 1924 ला हा लावलेला स्मरण आहे. खर तर कोरोना पिरियड नसता तर या भूमीवरच जाऊन आपण सगळ्यांनी हा स्मरण दिन या बळी गेलेल्या सर्व हुतात्म्याच्या, मग ते मराठा सरदार असतील किंबहुना ब्रिटिश, या सर्वांच्या स्मरणार्थ आपण प्रत्यक्ष साजरा केला असता. गेल्या वर्षीच याच अनुषंगाने माझे मित्र डॉक्टर जाकीर पठाण सर यांनी आसई युद्ध हाच विषय गुंतला होता. त्याच अनुषंगानं मी थोडासा वेगळ्या अनुषंगानं या व्याख्यानमालेची ही पुष्पकडी गुंपली आहे असं मी समजतो. आणि या सगळ्यांना पुन्हा एकदा या हुतात्म्यांना या स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात बळी गेलेल्या या सगळ्यांना स्मरण करतो आणि थांबतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय समर्पक शब्दात आणि अतिशय कमी वेळात आपण इतिहासातील महत्वपूर्ण आणि जगातील प्रसिद्ध लढ्यापैकी एक असलेल्या आसईच्या युद्धाची आम्हा सर्वांना माहिती करून दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. निश्चितच एक सैनानी म्हणून हे युद्ध एक कस लावणारे होते आणि या युद्धामध्ये ब्रिटिशांची जी नीती होती ही नीती कशा पद्धतीने सक्सेस झाली आणि पुढील काळामध्ये आर्थर वेलेस्ली एक जगप्रसिद्ध योद्धा म्हणून सुद्धा कसा प्रसिद्ध आला याची पण आपण आम्हा सर्वांना सुंदर अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर मी प्राध्यापक महेंद्र लोखंडे सर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कार्यवाहक, जनता हायस्कूल पारध यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. हॅलो.